हाय गाईज, सकाळची सुरुवात माझी मेथीच्या पराठ्यापासून झाली. तर मेथीच्या पराठ्यासाठी मी मस्त अशी मेथी चॉप करून घेत होते चॉपरमध्ये. इलेक्ट्रिक चॉपर आहे, माहितीच आहे तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं आहे मी. आणि मग छान असं मेथी पराठा केला आणि डायरेक्ट आमच्या ताटातलंच दाखवलं. तर ते मेथी पराठा खात होते, आम्ही दोघं पण खात होतो. आणि नंतर मग दुपारी काय काम करायचं होतं, तर मी माझी पूर्ण बेडरूम पूर्ण क्लीन केली. आणि आमचा बेड इकडं सरकवलेला एकदम भिंतीला चिटकून, का तर सावी लहान आहे म्हणून पडल हे ते. पण ह्यावेळेस म्हटलं नको, थोडे दिवस खूप असंच ते बघून बघून हे कंटाळा आलेला, म्हणून असंच अगोदर सारखं केलं आणि खूप सुंदर वाटत होती माझी रूम. आणि नंतर सावीसोबत थोडा टाईम स्पेंड केला. शाळेमुळे जास्त तिच्यासोबत राहणंच होत नव्हतं, पण आज म्हटलं आज संडे आहे तर थोडा वेळ बसूया तिच्यासोबत खेळत. तर हे ॲमेझॉनवरून तिला तिच्या पप्पांनी छान असं हे आहे, त्याच्यात बर्ड्स ह्याचे नावं आहेत आणि त्या मशीनमध्ये घातलं की ते बर्ड्सचं नाव आणि त्याचा आवाज असं काढून दाखवतो. ते खूप सुंदर मशीन आहे, मी नक्कीच लिंक टॅग करेन तुम्हाला. आणि मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले. आणि नंतर मग आमच्या फिश टँक धुतलेला. तर आमच्या घरी एवढी साफसफाई कशाची चालली आहे तर मी पुढे सांगेनच, पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की कळेल की आमच्या घरी एवढं सगळं का चाललं आहे क्लीन नक्कीच कळेल. आणि नंतर मग आमच्या होना म्हणत होते मी काय करताय, तर ह्याने म्हणतात मासे देऊ का तुला खायला, तर ते तसे म्हणत होते आणि मग ते झाल्यानंतर हे झालं, स्वच्छता आहे ते झाली पूर्ण. आणि संडे होता म्हणून थोडाफार रेस्ट पण केला, थोडंसं काम पण केलं. आणि नंतर सुंदर असं आमचं फिश टँक बघा किती सुंदर दिसते, एकदम क्लीन. पण हे तसं नाही राहत, लगेच घाण होतं थोड्या दिवसात. आणि मग तेवढ्यात माझे सासरे आले, म्हणजे सावीचे बाबा. आणि लगेच ती पळतच जाते की बाबांनी काय खायला घेऊन आले. आणि ती जाताना ऑफिसला सांगते की मला काहीतरी खायला घेऊन यायचं म्हणजे यायचं. आणि पप्पा पण रोज खायला तिला घेऊन येतात. तर आज काहीतरी आणले होतं तेच बघत होती तिनं. आणि मग ही डायरेक्ट संध्याकाळची क्लिप आहे, मी डोक्याला ॲलोवेरा जेल लावलेलं आणि ते धुवायचं होतं. तर भेटू दुसऱ्या दिवशी. बाय बाय, टाटा.